नमस्कार. मी ॲडव्होकेट राजेश टेकाळे. आज या ठिकाणी आपण आरक्षणातून आपल्याला टिकणारा रोजगार मिळेल का या विषयावरती आपण बोलणार आहोत. आरक्षण ही जी सवलत आहे ती भारतामध्ये ब्रिटिशांच्या काळापासून उपलब्ध आहे आणि भारतीय नागरिकांना ब्रिटिशांनी 1881 जी त्यांनी लोकसंख्येची गणना केली त्या लोकसंख्येच्या गणनेमध्ये ब्रिटिशांनी इंटरमिडिएट क्लास आणि डिप्रेस्ड क्लास अशा दोन वर्गवारी करून ब्रिटिशांनी भारतीय लोकांना आरक्षणाच्या सवलती देण्याची सुरुवात केली. त्यानंतर आरक्षणाची जी सवलत आहे ती खऱ्या अर्थानं कोल्हापूर राज्यामध्ये शाहू महाराजांनी 1902 सर्व नागरिकांना त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा बॅकवर्डनेस लक्षात घेऊन आरक्षणाची सवलत दिली. महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर स्वातंत्र्याआधी ब्रिटिशांनी 1932 आरक्षणाची सवलत त्या ठिकाणी लागू केली. आरक्षणाची सवलत ही त्यावेळेला पॉलिटिकल किंवा राजकीय पद्धतीची आणि नोकरीतली अशी आरक्षणाची सवलत होती. शिक्षणातही त्या फॅसिलिटी त्या ठिकाणी मिळत होत्या. आज आपण जर पाहिलं तर आरक्षणाची जी मागणी आहे ती आपल्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये जवळपास सर्व जातीकडून होत असते आणि या आरक्षणाच्या सवलतीच्या माध्यमातून खरंच आपल्याला टिकणारा रोजगार मिळतो का याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला आज थोडी ओळख करून देतो. मी ॲडव्होकेट राजेश टेकाळे, मुंबई हायकोर्टमध्ये मी प्रॅक्टिस करतो. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चा जे निघाला, 58 मराठा क्रांती मोर्चे निघाले, त्या 58 क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची मागणी केली गेली आणि मराठा आरक्षणाचा कायदा 2018 पारित झाला. तो कायदा मुंबई हायकोर्टमध्ये आव्हानित करण्यात आला आणि त्या कायद्याच्या ज्या काही याचिका होत्या त्या सर्व याचिकांमध्ये मी सुद्धा सहभागी होतो आणि मी सुद्धा त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये आरक्षणाच्या अनुषंगाने आर्ग्युमेंट केलं होतं. तर आरक्षणाच्या अनुषंगाने जो काही अभ्यास आहे तो मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने झालेला आहे. तथापि भारतामध्ये इतरही अंगाने ज्यावेळी आपण आरक्षणाचा विचार करतो त्यावेळी प्रमुख आपल्याला घटनात्मक ज्या काही तरतुदी आहेत त्या घटनात्मक तरतुदीचा विचार करायला हवा. घटनेच्या आर्टिकल 335, आर्टिकल 15, आर्टिकल 16 यामध्ये आरक्षणाच्या सवलतीविषयी प्रोव्हिजन करण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळी आंबेडकरांनी SC ST या समाजासाठी आरक्षण त्या ठिकाणी तरतूद केली गेली आणि इतर मागासवर्गाची जी तरतूद होती ती राज्य सरकारच्या लेवलवरती होती. राज्य सरकार ज्यावेळी आपलं महाराष्ट्र ज्यावेळी एकत्र झाला त्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ज्यावेळी 1960 एकत्र झाला त्याच्या अगोदर महाराष्ट्र हा बॉम्बे स्टेट किंवा विदर्भाचा साईडचा भाग हा मध्य प्रदेशशी संलग्न होता. मराठवाडा हा निजामांच्या आधिपत्याखाली होता. कोल्हापूरचं संस्थान होतं. असे वेगवेगळे राज्य त्या ठिकाणी होते आणि त्यामध्ये सुद्धा आरक्षणाच्या सवलती बॅकवर्ड क्लासला होत्या आणि OBCला सुद्धा होत्या. परंतु महाराष्ट्र एकत्र झाल्यानंतर 1959 ज्या वेळेला महाराष्ट्राची जी मागासवर्गीयांची जी यादी होती ती यादी परत फेररचना करण्यात आली आणि 1962 परत OBCच्या आरक्षणाची यादी त्याची फेररचना झाली. पण ह्या सर्व याद्यांमध्ये मराठा ही कॅटेगरी सुद्धा. नेटवर्क प्रॉब्लेम आहे असं मला सांगण्यात आलं.
32ला इंग्रजांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. त्यानंतर मराठा समाजाचं आरक्षण 1959ला कुठल्या कारणाने काढून घेण्यात आलं त्याबद्दल कुठलीही एक्सप्लेनेशन देण्यात आलं नाही. तथापि जर परिस्थिती पाहिली तर नंतरच्या काळामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाची डिमांड झाली आणि मराठ्यांना सुद्धा 2018मध्ये आरक्षण मिळालं. तर एकंदरीत जर तुम्ही आरक्षणाचा जर विचार केला तर शिक्षणामध्ये जेवढा आरक्षणाचा फायदा होतो तेवढा फायदा नोकरीमध्ये आपल्याला नोकरीच्या ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्यामध्ये होताना दिसत नाही. त्याच्यासाठी सांख्यिकी आकडेवारी जी आहे त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर शिक्षणाच्या ज्या काही सवलती आहेत त्या सवलतीमध्ये फीसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बेनिफिट मिळतो आणि त्या माध्यमातून आरक्षणाच्या सवलतीचा शिक्षणामध्ये फायदा होतो. मुलांना शिक्षणामध्ये कमी फीसमध्ये शिक्षण मिळू शकतं. हा एक सगळ्यात मोठा बेनिफिट आहे, कारण की रोजगार हा शेवटी शिक्षणातूनच तयार होतो. आता जर तुम्ही वेगवेगळ्या आरक्षणाचा जर विचार केला की SC आहे, ST समाज आहे, OBC समाज आहे, मराठा समाज आहे, त्यांना एक वेगळी कॅटेगरी करून त्यांना आरक्षण दिलेलं आहे. या सगळ्या कॅटेगरीमधल्या ज्या समाजांना ज्यांना मागासवर्ग असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. मराठा समाजाला तर बॅकवर्ड क्लास कमिशनचा रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टच्या अनुषंगाने मराठा समाज हा मागासलेला आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी बॅकवर्ड क्लास कमिशनने रिपोर्ट दिलेला आहे. तर असे हे जे समाज आहेत त्यांना शिक्षणातल्या सवलती ह्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मिळतात. कारण की जर तुम्ही PG मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर PG मेडिकलची 2018ची जी मराठा आरक्षणातली जी बॅच आहे त्याच्यामध्ये साधारणतः 300 ते 400 विद्यार्थी, एक्झॅक्ट आकडा मला माहीत नाही, पण साधारण 300 ते 400 MDच्या पोस्टच्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आरक्षणाच्या सवलतीचा फायदा झाला. आणि जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये विचार केला तर PG मेडिकलच्या MDच्या पोस्टसाठी साधारण 1 करोडपर्यंत प्रायव्हेटमध्ये फीस त्या ठिकाणी त्यांना मोजावी लागते. तर सर्वसाधारणपणे विचार केला तर PG मेडिकलच्या मुलांची त्या ठिकाणी जवळपास 200-250 कोटीची त्या ठिकाणी फीस वाचलेली आहे. आणि इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बेनिफिट मिळतो. इंजिनिअरिंगमध्ये साधारणतः 2 लाख 3 लाख अशा पद्धतीची फीस असते, तर ती त्यांना निम्मी फीस भरावी लागते. असं प्रोफेशनल कोर्सेसमध्ये आरक्षणाचा बेनिफिट हा सर्वांना मिळतो. एक विचार केला तर असं लक्षात येतं की SC ST क्लास आहे, OBC क्लास आहे आणि आता नव्याने निर्माण केलेला SC BC प्रवर्ग आहे. अशा या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षणाची गरज पडते. का पडते याच्या पाठीमागे मित्रांनो फार मोठं गमक लपलेलं आहे. आज जर तुम्ही भारताच्या अर्थकारणाची जर तुम्ही थोडाफार अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की भारतामध्ये जी काही साधनसंपत्ती उपलब्ध आहे त्या साधनसंपत्तीची जर मालकीचा जर तुम्ही विचार केला तर भारतातल्या जवळपास 95% साधनसंपत्तीची मालकी ही फक्त 5% नागरिकांकडे आहे. केवळ 5% नागरिक जर 95% साधनसंपत्तीचे मालक असतील आणि 95% जो समाज आहे भारतातला किंवा महाराष्ट्रातला, अशा या 95% समाजाकडे केवळ 5% जर साधनसंपत्ती असेल किंवा त्यांच्याकडे उत्पन्नाची फक्त जर तुम्ही बेरीज केली तर याची स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे. त्यामुळे जर अर्थकारणाचा विचार केला तर जवळपास 95% लोकांना आरक्षणाची गरज भासू शकते. महाराष्ट्रामध्ये जवळपास 73% लोकांना आज आरक्षण मिळतं आहे. ते सुद्धा माझ्या दृष्टीने अर्थकारणाचा जर विचार केला तर आणखीन काही लोक असे आहेत की ज्यांना आरक्षणाची गरज लागू शकते. जर शिक्षणाचा विचार केला तर मित्रांनो आरक्षणाचा प्रचंड फायदा आहे. आरक्षणाच्या या सवलतीमुळे विद्यार्थ्यांना फीस ही निम्मी भरावी लागते, जवळपास निम्मी फीस असते. आता त्याच्यामध्ये सुद्धा मोर बॅकवर्ड क्लासेस आणि बॅकवर्ड क्लासेस अशा पद्धतीची कॅटेगरी सरकारने केलेली आहे. त्याला खरं तर अभ्यास करायला हवा की बॅकवर्ड क्लासेस कुठले, मोर बॅकवर्ड क्लासेस कुठले, याच्याबद्दलचा अभ्यास न करता केवळ काही वर्गाने डिमांड केलं म्हणून आपण मोर बॅकवर्ड क्लास असं काही लोकांना डिक्लेअर करतो आणि काही लोकांना म्हणतो की दे आर बॅकवर्ड क्लासेस. याला कुठलाही अभ्यास नसेल तर माझ्या माहितीप्रमाणे आज आरक्षणामध्ये बऱ्याचशा अशा काही लोक आहेत
जे दे आर नॉट मोर बॅकवर्ड क्लासेस, पण ते मोर बॅकवर्ड क्लासेस असं त्यांना डिक्लेअर केल्यामुळे त्यांना अत्यंत कमी फीस भरावी लागते. असं हे आज आपल्याकडचं समाजाचं वास्तव आहे. एका बाजूला साधन संपत्तीची कमी आहे, दुसऱ्या बाजूला जे काही लोक आता सोन्याचा व्यवहार करणारी जी मंडळी आहे, सोना किंवा डायमंड अशा पद्धतीचे व्यवहार करणारी मंडळी सुद्धा आपल्याकडे बॅकवर्ड क्लासमध्ये आहे. आणि हे फॅक्ट आहे. म्हणजे जे लोक धंदा करत होती, जी लोक बिझनेसमध्ये होती, ती सुद्धा आज आरक्षणाच्या सवलतीमध्ये ते भोग घेत आहेत. माझं ते अशा याला विरोध नाही आहे, पण माझं असं म्हणणं आहे की याच्या पाठीमागे अभ्यास असायला हवा. बॅकवर्ड क्लास कमिशनचा रिपोर्ट असायला हवा. त्याच्या जर बॅकिंग असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की बाबा हे योग्य आहे, हे द्यायला हवं. काही आरक्षण जे आहेत ते अभ्यास न करता दिलेली आहेत, आणि ती आरक्षणं जी अभ्यास न करता दिलेली आरक्षणं आहेत ती आज शाबूत आहेत. परंतु माझ्या असं लक्षात येतं की मराठा आरक्षणाला प्रचंड विरोध होतो. मराठा आरक्षणाला जो विरोध होतो तो विरोध करणारी जी मंडळी आहे त्यांच्या असं लक्षात येत नाही की हे बॅकवर्ड क्लास कमिशनचा रिपोर्ट आणि ह्या रिपोर्टवरती बेस्ड असं हे आरक्षण आहे. त्यामुळं समाजामध्ये जो काही एक भेद निर्माण होतोय आजकाल, तर तो भेद निर्माण करायचा नसेल तर वेगवेगळ्या समाजांनी हे लक्षात घ्यायला हवं की अरे बाबांनो, आपल्या देशामध्ये साधन संपत्तीचा विचार केला तर 10% संपत्ती 90% लोकांकडे आहे. मग तुम्ही आपसापसामध्ये हे विरोध करण्याचं काय कारण आहे? जर 90% लोक हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत तर त्याच्यामध्ये आपसापसामध्ये विरोध नसला पाहिजे, आणि तो विरोध न करता आपण सहचारीच्या भावनेतून एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. आणि मित्रांनो, मराठा आरक्षणाला असेल किंवा बाकीच्या आरक्षणाला असेल, कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही. कारण की ही सगळी मंडळी जी आहे ती आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं किंवा सामाजिकदृष्ट्या पाहिलं तर आपण त्यांना मागासलेले आहेत असं म्हणू शकतो. आणि त्याच्यासाठी बॅकवर्ड क्लास कमिशन जे नेमलेलं आहे त्याचा रिपोर्ट आहे, आणि त्या रिपोर्टच्या आधारे आपण त्यांना बॅकवर्ड ठरवतो. तर माझं असं आजचा जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने माझं असं मत आहे की बॅकवर्ड क्लासेस यांना जे आरक्षण मिळतं त्या आरक्षणाचा शिक्षणाच्या आरक्षणामुळे प्रचंड असा फायदा होतो. सर्वसाधारणपणे मला वाटतं की शासनाला वर्षाकाठी 5,000 कोटीची फीस ही विद्यार्थ्यांची भरावी लागते, ही इन्क्लुडिंग ऑल बॅकवर्ड क्लासेस. म्हणजे 5,000 कोटीचा बेनिफिट या विद्यार्थ्यांना होतो. तर आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची सवलत मिळताना जो बेनिफिट मिळतो तो जर विचारात घेतला तर प्रचंड असा बेनिफिट आपल्याला मिळतोय असं लक्षात येतं. दुसरा विचार आपण जर असा केला की आरक्षणाच्या माध्यमातून रोजगारामध्ये नेमका किती बेनिफिट होतो, त्याचं जर एक स्टॅटिस्टिकल माहिती जर आपण त्याचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की आज ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर आज आता ही करोनाची परिस्थिती आहे. आज त्या परिस्थितीमध्ये शासन नोकर भरती करेल की नाही, आजच एक न्यूज आली की एस.टी. महामंडळातले जे कर्मचारी आहेत त्यांना आज त्यांच्या नोकऱ्यावरती स्थगिती देण्यात आली. तर अशी ही आज सध्या तरी आणीबाणीची परिस्थिती आहे. पण सर्वसाधारण परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर नोकरीमध्ये आपल्याला ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्या रोजगाराच्या संधीचा जर विचार केला तर 100 जर रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील तर त्यातली केवळ एक नोकरी, 100 पैकी केवळ एक नोकरी ही सरकारी नोकरी आहे. आणि या एक सरकारी नोकरीसाठी आपल्याला आरक्षणाचा फायदा होतो. मग जर एकच जर नोकरी उपलब्ध असेल आणि त्या एक नोकरीसाठी जर बाकीच्या सर्व समाज कम्पीट करणार असतील तर त्याच्यामध्ये प्रत्येक समाजाला मिळणार जे आरक्षणाची टक्केवारी आहे ती 0.10%, 0.13% एस.सी. समाज, 0.7% एस.टी. समाज, ओबीसी 32%, 0.32%, मराठा समाजाला 0.13%, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना 0.10%, असा, आणि ओपनला जवळपास 25 ते 27%. अशा पद्धतीने त्या एका नोकरीमध्ये आपल्याकडे जे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, सरकारी नोकरीच्या रोजगाराच्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 100तली एकच नोकरी उपलब्ध आहे. तर मित्रांनो, मला वाटतं की आपण या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार करावा. रोजगाराच्या संधी आपल्याला शिक्षणातून कशा निर्माण करता येतील याचा विचार करावा. कारण की शिक्षणामधून आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणामध्ये खूप मोठा बेनिफिट मिळतोय, आणि त्या बेनिफिटचा फायदा रोजगार, स्वयंरोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि स्वतःचा त्या शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा बिझनेस कसा आपल्याला डेव्हलप करता येईल त्याचा विचार मित्रांनी करणं गरजेचं आहे. परंतु शासनाच्या ज्या 100तली जी एक नोकरी उपलब्ध आहे आज, म्हणजे रोजगाराच्या संधी ज्या उपलब्ध आहेत त्यातली एकच नोकरी, त्यातली 1% हे सरकारच्या नोकऱ्या अशा उपलब्ध आहेत.
तर बाकीच्या 99% ज्या नोकऱ्या आहेत त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत आणि 99% ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये आरक्षण नाही आहे. ही सगळ्यात महत्त्वाची बाब मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि जर 99% नोकऱ्यामध्ये जर आरक्षण नसेल तर त्या ठिकाणी तुमचं स्किल चांगलं असेल, तुमच्या स्किलला फार महत्त्व आहे. कारण की केवळ आरक्षणावरती डिपेंड राहून चालणार नाही. तुम्हाला स्वतःचं स्किल त्या ठिकाणी डेव्हलप करावं लागेल, प्रेझेंटेशन स्किल वाढवावं लागेल, तुम्हाला ग्रास्पिंग पॉवर त्या ठिकाणी कशा पद्धतीने डेव्हलप करायची त्याविषयी विचार करावा लागेल, इंग्लिश तुम्हाला चांगल्या पद्धतीचं करावं लागेल. तर तुम्हाला ह्या 99% ज्या नोकऱ्या आज रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन आहे, ती ओपन कॉम्पिटिशन आहे. आणि त्या ठिकाणी सर्व समाजाला म्हणजे SC असेल, ST असेल, OBC असेल किंवा आपले मराठा SC BC कॅटेगरीमधले समाजातले लोक असतील तर सर्व समाजाला त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटशिवाय पर्याय नाही आहे. स्वतःचं स्किल डेव्हलप करून तुम्हाला त्या ठिकाणी 99% ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्या प्रायव्हेटमध्ये आहेत. तर त्या ठिकाणी तुम्हाला केवळ तुमच्या म्हणजे तुम्ही गुणवत्तेच्या आधारावरती त्या ठिकाणी कम्पीट करू शकता. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आज मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. मित्रांनो, ही लक्षात घ्या की केवळ नोकरीच्या आरक्षणावरती आधारित राहून केवळ MPSC करून तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी मिळेल अशातला भाग नाही. आज मी पाहतो म्हणजे विदारक परिस्थिती आहे की ग्रामीण भागामध्ये मुलं शिकतात, शिक्षणाच्या सवलती आज आरक्षणातून मिळतात. त्या शिक्षणाच्या सवलती मिळाल्यानंतर एक ट्रेंड तयार झालेला आहे की ग्रामीण भागातल्या मुलांनी पुण्याला जायचं, MPSC करण्यासाठी ग्रॅज्युएशन नंतर मुलं पुण्याला जातात आणि पुण्याला जाऊन त्या ठिकाणी किती टक्के नोकरी आहेत सरकारमध्ये, सरकारकडे 100तली फक्त एक नोकरी आहे आणि त्या एका नोकरीसाठी आपल्या घरच्या लोकांना साधारण 5 ते 10 लाख रुपयांना त्या ठिकाणी आपण नुकसानमध्ये टाकत असतो. MPSC करावी, MPSC करा, याच्याबद्दल माझं दुमत नाही आहे, पण पहिले स्किल आपलं चेक करा की वेदर आय एम एबल टू रिप्रेझेंट माय सेल्फ प्रॉपरली. कारण की असाही एक ट्रेंड आहे की पुण्याला जायचंय, मुलांना पुण्याला जायचं, एक हा मित्र गेला तो मित्र गेला म्हणून मला पुण्याला जायचं, असा एक ग्रामीण भागामध्ये ट्रेंड पाहायला मिळतो. त्यामुळं काय होतं की शेतामध्ये त्याला जायची गरज पडत नाही, त्याला पुण्याला जावं लागतं, पुण्याला राहायला मिळतं, तिथे त्याला रूम करायला मिळतो. MPSCच्या याच्याखाली बरीचशी मुलं त्या ठिकाणी वेळ वाया घालवतात. हे अत्यंत भयानक आहे. मला आठवतं की मध्यंतरी MPSCचा जो निकाल लागला त्याच्यामध्ये जे स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन जी आपल्याला मिळाली त्या MPSCच्या निकालामध्ये किती रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर साधारण 6 ते 7 लाख मुलं त्या ठिकाणी बसली परीक्षेला आणि त्यातली केवळ 500 मुलं सिलेक्ट झाली. म्हणजे 6-7 लाखातल्या केवळ 500 मुलांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी सरकार देऊ शकते. तर मित्रांनो, याचा तुम्ही अत्यंत गंभीरपणे विचार करा, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करा, इंग्लिश चांगलं करा आणि त्याचबरोबर स्वतःचं स्किल वाढवा. स्किलशिवाय पर्याय नाही. तुम्हाला कुठलं तरी एक स्किल घ्यावं लागेल आणि त्या स्किलच्या माध्यमातून तुम्हाला रोजगार देता येईल का घेता येईल या संदर्भातला तुम्ही विचार करा. कारण की जर तुम्ही रोजगार देणारे झालात तर तुमच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तर या सर्व बाबींचा विचार करता माझ्या असं लक्षात येतं की आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणामध्ये खूप चांगली सवलत मिळते, पण नोकरीमध्ये सरकार आपल्याला तेवढी सवलत देऊ शकत नाही. कारण की रोजगाराच्या संधीचा जो सरकारी नोकऱ्यांचा सहभाग आहे तो केवळ 1% आहे आणि त्या केवळ 1%साठी जर आपण फक्त 100% लक्ष केंद्रित करीत असू तर ते अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि मराठा आरक्षणाचा जो आत्ता सध्या जो सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू आहे त्या अनुषंगाने जो काही प्रयत्न आहे त्या ठिकाणी तो चालू आहे आणि तो होणार आहे. पण बाकीची जी आरक्षण आहेत तशाच पद्धतीचं हे मराठा आरक्षण सुद्धा सगळ्यांनी ट्रीट करावं. आणि रोजगाराच्या संधीसाठी जर तुम्ही विचार करत असाल तर रोजगाराच्या संधीमध्ये केवळ 1% संधी ही आरक्षणातून मिळते. याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा. केवळ MPSC किंवा UPSCच्या नादाला लागू नका, कारण त्याच्यामध्ये सिलेक्शनचं प्रमाण 0.2% म्हणजे 0.2% एवढंच आहे. म्हणजे 6 लाखातली फक्त 600 मुलं त्या ठिकाणी सिलेक्ट होतात. अशा पद्धतीचं एकदम नगण्य असं प्रमाण आहे. तर या नगण्य प्रमाणाचा तुम्ही सिरियसली विचार करा, गंभीरपणे विचार करा. मित्रांनो, तुमचं जीवन हे एकदाच येतं आणि तुम्हाला ते जीवन सुधारण्यासाठी दुसरी कुणाची गरज नसते. त्यासाठी केवळ तुम्ही स्वतः जबाबदार असू शकता, कारण की तुम्ही जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. आपल्याकडे मला वाटतं वामन पै यांनी म्हटलेलं आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, दुसरं कुणी तुमच्या जीवनाचा शिल्पकार होऊ शकत नाही. त्यामुळं आरक्षणाची केवळ वाट न बघता किंवा केवळ आरक्षणावरती डिपेंड न राहता
शिक्षणामध्ये तुम्ही आरक्षणाच्या सवलती घ्या, त्या ठिकाणी भरपूर बेनिफिट आहे, तो घ्या. आणि त्याच्यानंतर स्वयंरोजगार किंवा रोजगाराच्या संधी ज्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये उपलब्ध आहेत त्याचा विचार करा. त्यासाठी प्रोफेशनल स्किल डेव्हलप करा आणि त्या माध्यमातून रोजगार कसा मिळेल याचा विचार करा, असं मला वाटतं. एकंदरीत जर तुम्ही आरक्षणाचा जो काही आपल्या देशामध्ये गदारोळ चालू आहे, त्या आता हे EWS आरक्षण आल्यानंतर तो बंद झाला आहे. जवळपास उत्तरेकडची जी राज्य आहेत त्या ठिकाणी आता आरक्षणाची जी डिमांड आहे ती कमी झालेली आहे. परंतु एकंदरीत जर विचार केला तर शिक्षणासाठी आरक्षणाचा प्रचंड असा बेनिफिट आहे आणि तो आज उपलब्ध आहे सगळ्यांना. जवळपास 73 ते 72-73% लोकांना आज शिक्षणामध्ये आरक्षण मिळतं आहे आणि त्याच्या बेनिफिटनुसार त्यांना फीसच्या सवलती मिळत आहेत. तर त्याचा वापर करा आणि त्याचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल त्याचा तुम्ही विचार करा. कारण की जर तुम्हाला कशा पद्धतीने वापर करावा लागेल त्याचाही विचार करा. केवळ MPSC किंवा UPSC करत बसू नका. सरकारी नोकरीची जास्त तुम्ही हे करू नका, कारण तुमच्या प्रयत्नांमध्ये माझ्या दृष्टीने असं वाटतं की 100 मधल्या फक्त एका मुलांनी सरकारी नोकरीची जी काही तयारी आहे ती करावी. 99 मुलांनी प्रायव्हेट रोजगार त्याची तयारी करावी किंवा स्वयंरोजगार याची तयारी करावी. तर मला वाटतं की बेरोजगार जी आहे, आज आपल्याकडे बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये आहे, त्या रोजगारीवरती आपल्याला सोल्युशन मिळेल. अन्यथा मला असं वाटत नाही की याच्यावरती काही मार्ग आहे, कारण बेरोजगारी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ही बेरोजगारी कमी करण्यासाठी आपल्याला कौशल्य विकास, व्यक्तिमत्व विकास, आपलं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने चांगलं राहील, आपलं एज्युकेशन प्रोफेशनल कसं असेल आणि त्या स्किलच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने रोजगार डेव्हलप करू शका, याला फार महत्व आहे. आरक्षणाचा जर विचार केला तर त्याचा आपल्याला केवळ शिक्षणासाठी त्याच्यामध्ये बेनिफिट मिळतो आहे. तर मित्रांनो, मला असं वाटतं की याच्यातून तुम्ही एक मेसेज घ्या आणि स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार स्वतःच व्हा. दुसऱ्या कोणाची वाट बघू नका. कारण की जर तुम्ही असं म्हणत असाल की नाही मी सरकारी करणार तर सरकारी नोकरीच करणार, पण सरकारी नोकरीची संधी ही 100तली फक्त 1% आहे आणि ती सर्वांसाठी आहे, म्हणजे त्याच्यात पुन्हा आरक्षण आहे. त्यामुळं त्याचा विचार करा आणि जास्तीत जास्त स्वतःचं स्किल डेव्हलप करून स्वयंरोजगाराचा विचार करा. आणि MPSC जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं प्रेझेंटेशन चांगलं आहे, माझी विषयाची तयारी चांगली आहे, त्याचे जे ऑप्शनल विषय आहेत, जनरल नॉलेज आहे, IQ आहे, याचा विचार करता जर तुमच्या असं लक्षात आलं की आय एम वेल क्वालिफाईड, आय कॅन बिकम एन ऑफिसर ऑफ द स्टेट, तर तुम्ही त्याचा जरूर विचार करा. परंतु जर तुमच्याकडे इंग्लिश चांगलं नसेल, तुमचं स्वतःच्या लँग्वेजवरती सुद्धा कमांड नसेल, तर मात्र तुम्ही MPSCचा विचार करू नका. त्या ठिकाणी 4 ते 5 वर्ष तुमची वाया जातात. त्या ठिकाणी भरावं लागतं, त्या ठिकाणी तुम्ही स्वयंरोजगाराचा कधी विचार करत नाही. MPSCची परीक्षा ही झाली का ती प्रिलिम, मेन, त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या परीक्षा, हे सगळं राहटगाडं त्या ठिकाणी चालू असतं. तर या सगळ्या जंजाळात पडण्याआधी तुम्ही त्या ऑप्शनचा सिरियसली विचार करा. कारण की हे सरकारी नोकरीचा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला फक्त केवळ 1% रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो आणि त्या केवळ 1%साठी तुम्ही तुमचं जीवन वाया घालवायचं का, याचा सिरियसली विचार करा आज. कारण की हा जो माझ्याकडे आज जो विषय आहे ज्याच्यावरती आज आपण चर्चा करतोय, आरक्षणातून खरंच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत का, आरक्षणातून केवळ 1% रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. कारण की सरकारकडे रोजगार उपलब्ध नाहीये. सरकारने सुद्धा या स्किल डेव्हलपमेंटच्या योजनांकडे लक्ष दिलं पाहिजे. रोजगार निर्मिती प्रायव्हेट सेक्टरमध्ये कशा पद्धतीने होईल त्याच्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर जर तिथे रोजगार उपलब्ध झाला तर त्याच्यासाठी तुमची पात्रता असली पाहिजे. पात्रतेला फार महत्व आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये व्यक्तिमत्व विकास करणार नाही, स्वतःचं स्किल जोपर्यंत तुम्ही डेव्हलप करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कुणीही ज्यावेळी कॉम्पिटिशन असते त्या ठिकाणी तुम्हाला यू कॅन हेल्प युअर ओन, म्हणजे तुम्हीच फक्त स्वतःला मदत करू शकता स्किल डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये. त्यामुळं मित्रांनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की स्वतःचं प्रेझेंटेशन सुधारा, स्वतःचं स्किल डेव्हलप करा आणि त्या माध्यमातून आज ज्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, 99 नोकरीच्या संधी ह्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये उपलब्ध आहेत आणि त्या नोकरीवरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पगार मिळतात
बिझनेसमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं यश मिळतं आणि शेतकरी असतील तर शेतकऱ्याच्या मुलांनी शेतीवरती आधारित उद्योग हे करावेत आणि आता शेतकऱ्यांचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भला मोठा समाज शेतकरी आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये एक प्रचंड अशी शर्यत लागलेली आहे सरकारी नोकरीची. त्याच्यासाठी आरक्षण आणि त्यातून सरकारी नोकरी, त्याच्यासाठी मग पुण्याला जाऊन MPSC या राहटगाड्यामध्ये मला वाटतं की सगळ्या मुलांनी अडकू नये आणि शेतकऱ्याच्या मुलांनी मला असं वाटतं की शेतीवरती आधारित जे कोर्सेस आहेत, शेती हे रॉ मटेरियल आहे शेती, आणि ते रॉ मटेरियल जर तुम्हाला फायनल प्रॉडक्टमध्ये जर कन्वर्ट करता आलं तर त्या माध्यमातून तुम्हाला फायनल ग्राहकाची जी किंमत आहे ती मिळू शकते. शेतकऱ्याची आज अडचण काय आहे, शेतकरी पिकवतो 1 रुपयाला आणि त्याचा जो मधला दलाल आहे तो विकतही घेतो 1 रुपयाला, पण तो ग्राहकाला 4 रुपयाला विकतो. तोच रॉ मटेरियल जर तुम्ही फायनल प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट केलं तर त्याच 1 रुपयाची जी किंमत आहे त्याचे 10 रुपयापर्यंत तुम्हाला किंमत मिळू शकते आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याची मुलं जी रॉ मटेरियल विकतायत आज ते फायनल प्रॉडक्ट विकतील. तर शेतीवरचा जो माल आहे तो प्रोसेस करणारे जे उद्योग आहेत ते सगळे परकीय राज्यातून आलेल्या लोकांनी स्थापन केलेले आहेत. जर तुम्ही पुण्याच्या आसपास पाहिलं तर ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री ज्या आहेत त्या बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांनी स्थापन केलेल्या आहेत. ही अत्यंत विदारक परिस्थिती आहे मित्रांनो. तुम्ही स्वतः रॉ मटेरियल बनवता आणि ते रॉ मटेरियल तुम्ही अशा कंपन्यांना APMCच्या माध्यमातून अत्यंत नगण्य अशा किमतीमध्ये विकता. हे न विकता जर तुम्ही त्या रॉ मटेरियलचा जर तुम्ही फायनल प्रॉडक्ट तयार केला तर 1 रुपयाचं 10 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो. शेतकरी आज जो 1 रुपया कमवतोय शेतीतून त्याचं उत्पन्न 10 पट वाढू शकतं. याचाही विचार करा, कारण की शेतीवरती आधारित जे उद्योग आहेत ते या पॅन्डेमिक सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा बंद पडणार नाहीयेत. त्यामुळं केवळ आरक्षणावरती विसंबून न राहता शेती आधारित उद्योग करा, स्किल डेव्हलप करा आणि मला मान्य आहे की आरक्षण हवंय. आरक्षण आपल्याला एज्युकेशनसाठी हवंय. एज्युकेशनमध्ये त्याचा प्रचंड बेनिफिट आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास सरकारकडनं आपल्याला 5 ते 6 हजार कोटीचा वर्षाला प्रत्येक आरक्षणामध्ये सगळ्या जाती जमातींना त्याच्यामध्ये 5 ते 6 हजार कोटीचा बेनिफिट मिळतो. गोरगरीब अशा मुलांना हा बेनिफिट मिळतो शिक्षणामध्ये. त्यातून ही मुलं शिकतात, त्यांचं स्किल डेव्हलप होतं आणि त्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्यांनी खरं तर स्वयंरोजगार निर्मिती केली पाहिजे. प्रायव्हेटमध्ये ज्या 99 रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, सरकारमध्ये केवळ 1% रोजगाराची संधी उपलब्ध आहे. त्या 1% रोजगाराच्या संधीसाठी तुम्ही 99 चान्सेस घालवू नका, त्याचाही विचार करा, अशी माझी या ठिकाणी आज तुम्हाला नम्रपणे विनंती आहे. मित्रांनो, मला आज या ठिकाणी आपण वायबीन जे आहे त्या चॅनलनी या ठिकाणी मला संवाद साधण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आपण श्रोतेवर्ग ज्यांनी हे ऐकून घेतलं, तुमचे सर्वांचे आभार मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय.